नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत. बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. संरक्षण भिंतीचा मुद्दा निकाली, आमदार देशमुखांनी केली मध्यस्थी. अखंड भारतासाठी भाजपाद्वारे मशाल रॅलीचं आयोजन. विशेष पथकाची कारवाई, 26,000ची अवैध दारू केली जप्त. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. जम्मू काश्मीर येथील सुफियाना विभागात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील लोणागरा येथील रहिवासी शहीद सुमेध गवई यांना VCN न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली. वळत पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पार्टीद्वारे अखंड भारतासाठी मशाल रॅली काढण्यात आली. अखंड भारताचा संदेश देणारी ही रॅली राजापेठ येथील पक्ष कार्यालयापासून जयस्तंभ चौकापर्यंत मार्गक्रमण करताना चीनी वस्तूंचा बहिष्कार करा असा संदेश सुद्धा देत गेली. अखंड भारत, राष्ट्रीय एकता, राष्ट्रप्रेम जागृती व चीनी वस्तू वापरण्यावर बहिष्कार करण्यासाठी आवाहन करत 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालय शहर जिल्हा कार्यकारिणीतर्फे पक्षाच्या राजापेठ स्थित कार्यालयापासून मशाल रॅली काढण्यात आली. ही रॅली राजापेठ कार्यालयापासून सुरू करून राजापेठ व पुढे जयस्तंभ चौकापर्यंत काढण्यात आली. हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि ज्या शहीदांनी आपलं आयुष्य सर्वस्वी लावून हा देश जो स्वतंत्र केलेला आहे ते स्वतंत्र टिकवण्याचं तुमचं आमचं सर्व भारतीयांचं आद्य कर्तव्य आहे. आज आपल्या समोर चीन या देशाचं आक्रमण हे अत्यंत मोठा गहन असा प्रश्न आहे. आपले सैनिक हे सरहद्दीवर लढून राहिले आहे. आपण चीनी जे साहित्य आहे, चीनी जो माल आहे त्याच्यावर बहिष्कार टाकून या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरमचे नारे देत या मशाल रॅलीचा समारोप जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आला. सर्वप्रथम भारतातल्या सर्व नागरिक बंधू-भगिनींना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आज 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. या मशाल मार्चचा खरा उद्देश जो आहे तो एवढ्यासाठी आहे की आपल्या सगळ्यांमध्ये अखंड भारताचं स्मरण असलं पाहिजे. आजच्याच दिवशी आपल्या भारताचे तुकडे झाले होते. पुन्हा हा देश एकसंघ असला पाहिजे, अखंड असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची धारणा आहे. आणि तो संकल्प करण्यासाठी, अखंड भारताचा संकल्प करण्यासाठी आज आम्ही ही रॅली काढली. क्रमांक 2, आता सध्या या देशावर चीन या देशाचं आक्रमण होण्याची शक्यता आहे. चीन आपल्या विरोधामध्ये कारवाया करत आहे. या पार्श्वभूमीवर या देशातल्या सगळ्या नागरिकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून या काळामध्ये स्वदेशीचा वापर केला पाहिजे आणि सगळ्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे हा संदेश देण्यासाठी आजचा मार्च करण्यात आला. भारत माता की जय. वळ्यात पुढच्या बातमीकडे. स्थानिक चांदूर बाजार येथे प्रहार संघटनेद्वारे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. दरम्यान 2 तास वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होता क्षणीच महामंडळाची वाहतूक सुद्धा खोळंबलेली बघायला मिळाली. चांदूर बाजार येथील तहसील समोर प्रहार संघटना आणि सुकाणू समितीच्या चक्का जाम आंदोलनाला जोरात प्रतिसाद मिळाला आहे. चक्का जामच्या समर्थनार्थ काही युवकांनी स्वतःचे मुंडन करून शासनाचा एक प्रकारे निषेध दर्शविला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जाहीर करा असा या आंदोलकांचा पवित्रा होता. जोराच्या घोषणाबाजीत चक्काजाम आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. सुमारे 2 तास हा चक्काजाम सुरू होता. चांदूर बाजार येथून बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, चांदूर बाजार. वळ्यात सविस्तर वृत्ताकडे. राज्यात व देशात सर्वत्र शांतता नांदावी व कुठल्याही अल्पसंख्याक समाजावर अन्याय अथवा अत्याचार होऊ नये असा संदेश देत जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीनं देशभरात अमन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. याच दरम्यान शेगाव येथील 5,000 मुस्लिम बांधव, संभाजी ब्रिगेड व बामसेफच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शेगावमध्ये अमन रॅली काढत आपला सहभाग नोंदवला. राज्यामध्ये देशात सर्वत्र शांतता नांदावी व कुठल्याही अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये असा संदेश देत जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने देशभरामध्ये अमन रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यामध्ये शेगाव येथे 5,000 मुस्लिम बांधवांसह संभाजी ब्रिगेड, बामसेफच्या पदाधिकाऱ्यांनी अमन रॅलीत सहभाग नोंदविला.
यावेळी शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। देशातील अल्पसंख्याक समाजाला विशेष लक्ष करून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे। हा अन्याय अत्याचार थांबविण्यात यावा आणि सर्वच समाज या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहावे हा संदेश देण्यासाठी रविवारी देशभरात जमियत ए उलेमा हिंदच्या वतीने अमन रॅली काढण्यात आली होती। ये हमारे लिए कहा गया और हमारे जमा होने का जो मकसद है मुल्क की इंसानियत और मुल्क से नफरत भरे माहौल को खत्म करना और जुल्म के खिलाफ आवाज उठाना और इंसानियत की रहनुमाई और रहबरी करना। अल्लाह का नफरत भरा माहौल था, दीन को मिटाने की, दीन के अंदर मिलावट की और आम लोगों पर जुल्म की एक फिजा बन गई थी। तो उस वक्त हमारे उलमाए किराम ने इसी नफरत के खिलाफ, इसी जुल्म के खिलाफ, इसी गंदी सियासत के खिलाफ आवाज उठाई। हमारे उलमाए किराम की लड़ाई क्या थी? हम किसी पार्टी को, किसी जमात को और किसी तंजीम को नुकसान पहुंचाने के लिए यहाँ पर जमा नहीं हुए। शेगाव शाखेच्या वतीने शहरामध्ये सकाळी 11 वाजता शेगाव येथील टिपू सुलतान चौकातून या मूक रॅलीला सुरुवात करण्यात आली। अशफाक उल्ला चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, अग्रसेन चौक, बस स्थानक, आठवडी बाजार, शहीद अब्दुल चौक मार्गे ही महाअमन रॅली टिपू सुलतान चौकामध्ये आली आणि येथेच या रॅलीचा समारोप करण्यात आला। या समारोपीय कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी रॅलीला संबोधित केले। जमियतचे अध्यक्ष हाफिज मोहम्मद तस्लीम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारोपीय कार्यक्रमामध्ये मौलवी अनीस, मुफ्ती अनीस, मौलाना रहमतुल्लाह, मौलाना अताउल्ला खान, मौलाना अहमद, मौलाना अजहर, मौलाना हबीब, मौलवी यूनुस, मोहम्मद इरफान दस्तगीर, मोहम्मद अंसार, हाफिज आबिद, सईद जमदार, अब्दुल रज्जाक आदींची यावेळी उपस्थित होती। या कार्यक्रमामध्ये संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विठ्ठल अवताडे आणि बामसेपचे गोवर्धन गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। जमियतच्या अमन रॅलीमध्ये 5000च्या जवळपास नागरिकांची उपस्थिती होती। ठाणेदार डी ढाकणे यांच्या मार्गदर्शनामध्ये चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता। बुलढाण्यावरून फहीम देशमुख, VCN न्यूज अमरावतीसाठी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मानवतेला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे। मध्य प्रदेश येथून आलेल्या परसोडा शिवारातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर 2 अज्ञात इसमांनी अत्याचार करून पळ काढलाय। या संपूर्ण घटनेचा तपास फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन करतायत। अमरावती शहरामधील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्या हद्दीत येणाऱ्या परसोडा शिवारामधील वीट भट्टीवर मजुरी करण्याकरता आलेल्या मध्य प्रदेश येथील एका कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर 2 नराधमांनी अत्याचार केलाय। शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात 15 ऑगस्टच्या निमित्तानं संपूर्ण प्रशासकीय व सामाजिक संघटनांची तयारी सुरू असताना 70व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलाय। मात्र 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्या हद्दीतील परसोडा या लहानशा गावात वीट कारखान्यामध्ये मोलमजुरी करण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अज्ञात 2 नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली। या घटनेच्या वेळी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून परसोडा शिवाराजवळील जंगलात काही जडीबुटी शोधण्याकरता गेली असता या मुलीसोबत एक त्यांच्याच ओळखीतील व्यक्ती सुद्धा गेला होता। जंगलात जडीबुटीचा शोध घेत असताना 2 अज्ञात इसमांना ही मुलगी दिसली। 2 अज्ञात युवकांनी मुलीसोबत असलेल्या इसमाला मारहाण करत झाडाला बांधून ठेवलं व त्या अल्पवयीन मुलीवर या अज्ञात 2 युवकांनी अतिप्रसंग केला। फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता काही पुरावे सुद्धा सापडले असून पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करतायत। मात्र हृदयाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते व त्या अज्ञात आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जोर धरते आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जन्माष्टमी निमित्त युवा स्वाभिमान संघटनेची दहीहंडी स्पर्धा दिनांक 20 ऑगस्ट रोजी स्थानिक नवाथे चौकात होणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पक्षाच्या संस्थापकांच्या अनुपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पक्षातर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे।
दिनांक 20 ऑगस्ट रोजी नवाथे चौकात ही भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्यात येत असून या स्पर्धेसंदर्भात युवा स्वाभिमान पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये संयोजकांकडून माहिती देण्यात आली आहे। दरवर्षी लाखो रुपयांचे बक्षीस व सिने कलावंत हे या दहीहंडी स्पर्धेचं आकर्षण असतात। यावर्षी सुद्धा या स्पर्धेत संजय दत्त, झरीन खान, किमी शर्मा, कयामत अरोरा इत्यादी दिग्गज सिने कलावंतांसह अनेक उद्योजक व राजकीय नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पक्षातर्फे देण्यात आली असून यावर्षी पहिल्यांदाच नवाथे चौकात ही स्पर्धा घेण्यात येत आहे। सातत्याने सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक बडनेराचे लोकप्रिय आमदार रवी राणा हे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नव्हते हे विशेष। या स्पर्धेचे संयोजक पत्रकार परिषदेमध्ये का नाही आले हा प्रश्न विचारण्यात आला असता युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांतर्फे असमाधानकारक उत्तर देण्यात आलं। गेल्या 12 वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत नवयुवक विद्यार्थी संघटनेने आपल्या सहकाऱ्यांसह दहीहंडी स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात केली आहे। दिनांक 15 ऑगस्ट रोजी ही दहीहंडी स्पर्धा स्थानिक राजकमल चौक येथे घेण्यात येणार आहे। अमरावती शहरातील सर्वात जुनी व मानाची समजल्या जाणारी राजकमल चौकातील दहीहंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवयुवक विद्यार्थी संघटनेकडून आयोजित करण्यात येते आहे। या दहीहंडी स्पर्धेमध्ये गेल्या 12 वर्षांपासून अमरावती शहरातील मानाची दहीहंडी स्पर्धा चौकात घेण्यात येते आहे। दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षी विशेष बाब म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी 14 ऑगस्टला येत असून दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य उत्सवाचा दिवस आहे आणि याच दिवशी राजकमल चौकात दहीहंडीचे आयोजन नवयुवक विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे। दहीहंडीच्या या कार्यक्रमाबद्दल नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी VCN न्यूजला दिली आहे अधिक माहिती। अमरावतीकर जनतेला नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे या वर्षी जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात त्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण गेल्या 12-13 वर्षापासून नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे राजकमल चौक येथे एक भव्य दहीहंडीचं आयोजन करत असतो। हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। नमस्कार, विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात उर्वरित बातम्यांकडे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आयुक्तांच्या विशेष पथकानं कारवाई करत भातकुली येथील साई योगी हॉटेलवर छापा टाकला। देशी व विदेशी दारू जप्त करत तब्बल 26,000चा मुद्देमाल यावेळी विशेष पथकानं जप्त केलाय। शहरातील व लगतच्या परिसरातील अवैधरित्या चालत असलेल्या धंद्यांवर पोलिसांचा अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी एक विशेष पथक तयार केले आहे।
या दलामध्ये विविध पोलीस ठाण्यातील प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले असून गेल्या 4 महिन्यांमध्ये या विशेष पथकानं शहरात व शहरालगतच्या परिसरातील चालत असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, चोरी यावर बऱ्याच प्रमाणात अंकुश लावलाय। अनेक ठिकाणी गुप्त माहितीच्या आधारे धाडी टाकून या स्पेशल स्क्वॉडनं अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्या आरोपींना व त्यांच्याजवळून अवैधरित्या विक्री होणाऱ्या मालाला सुद्धा जप्त केलाय। अशीच एक कारवाई अमरावती शहरालगतच्या भातकुली तालुक्यातील एका हॉटेलवर स्क्वॉडनं धाड टाकत कारवाई केली। भातकुलीमधील साई योगी या हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विकल्या जात असल्याची बातमी मिळताच विशेष पथकानं या हॉटेलवर धाड टाकली असता या हॉटेलमधून देशी विदेशी दारूच्या 7 पेट्या जप्त केल्या। विशेष पथकाचा आरोपींना सुगावा लागताच आरोपी तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले। आरोपींचा तपास पोलीस विभाग करताय। त्याचबरोबर वळूया पुढच्या बातमीकडे। स्थानिक अंबादेवी परिसरातील वादग्रस्त संरक्षण भिंतीचा मुद्दा शेवटी निकाली काढण्यात आलाय। सदरची भिंत व रस्ता समान करण्याचा निर्णय आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेमध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आलाय। अमरावतीमधील ग्रामदेवता आणि शहराचे प्रमुख ओळख अनेक लोकांची कुलस्वामिनी आई अंबाबाई व एकविरा देवीच्या मंदिराचा इतिहास हा फार प्राचीन आहे। मुळातच अमरावती हे या शहराचं नाव आई अंबाबाईच्या नावातून पडलंय। या मंदिरात रोजच असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात। नवरात्रीमध्ये तर या मंदिर परिसरात खूप मोठी जत्रा लागली असते। मात्र गेल्या काही वर्षांअगोदर अमरावती शहरात माजी आमदार यांनी महानगरपालिका व राज्य शासन यांच्याकडून मंदिर सौंदर्यीकरणासाठी करोडो रुपये मंजूर करून आणल्याचे मोठे मोठे बॅनर लावले गेले। मात्र त्या पैशाचा सदुपयोग किती झाला व दुरुपयोग किती झाला हे लक्षात आणायचं असेल तरी बघा मंदिरासमोरील ही भिंत। या भिंतीमुळे परिसरातीलच नागरिकांना नव्हे तर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सुद्धा त्रास सहन करावा लागला आणि यामुळे स्थानिक नागरिकांनी ही भिंत तुटावी यासाठी अनेक निवेदने दिलीत। VCN न्यूजने सुद्धा या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला। शेवटी 14 ऑगस्टच्या दिवशी या वादग्रस्त भिंतीबद्दल स्थानिक विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी मध्यस्थी करत मंदिराचे ट्रस्टी, महानगरपालिका आयुक्त, स्थानिक नगरसेवक व भिंतीला विरोध करणारे स्थानिक व राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर ठोस निर्णय घेतला गेला। या बैठकीत या संपूर्ण भिंतीला विरोध करणाऱ्यांचा मंदिर व्यवस्थापकांवर भरपूर रोष दर्शविला असून यात जवळपास 2 तास खडाजंगी झाली। गरीब लोकांचे बांधे करून जाते बाहेर अतिक्रमण जाते पाहून जाते। 3 वेळा लेटर 3 वेळा पत्र दिलं आयुक्त साहेब हे तर कुठं बोलणार नाही। या बैठकीत हे ठरवण्यात आलं की अंबादेवी मंदिराच्या वाचनालयापासून तर वादग्रस्त भिंतीच्या सुरुवातीपर्यंत भिंत पडेल आणि मागची उंची वाढवण्यात येईल। हा मार्ग फक्त पादचारणासाठी ठेवण्यात येणार असून 16 ऑगस्टला संपूर्ण पाहणी करण्यात येणार आहे व वादग्रस्त भिंत पाडून भाविकांच्या व स्थानिकांच्या वाहन पार्किंगच्या जागेचा निर्णय घेतला जाणार असून या वादग्रस्त भिंतीचा मुद्दा सरतेशेवटी निर्णय लागलाय। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती। संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब द्वारे माँ तुझे सलाम या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात वीर माता उईके यांची रक्ततुला करण्यात आली। रणभूमीवर जाऊन देशाचं रक्षण करणं प्रत्येकाला शक्य नाही, मात्र त्यानंतरचं उत्कृष्ट पुण्यकर्म म्हणजे रक्तदान। उरी येथील आतंकवादी हमल्यात वीरगती प्राप्त झालेले अमरावतीचे सुपुत्र शहीद पंजाब उर्फ विकास उईके या भव्य रक्तदान शिबिराचं हे 9वं वर्ष असून हे आयोजन संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्थेद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलं असून या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत करण्यात आलं। यावेळी वीरमाता सौ बेबीताई जानरावजी उईके यांची भव्य रक्ततुला सुद्धा करण्यात आली। सदर कार्यक्रम हा संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित राहिले। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुमच्या प्रभागातील समस्या किंवा तुमची अधिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या। आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, रायली प्लॉट, सतीधाम मार्केट रोड, अमरावती। किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे। अचूक, बिनधास्त, बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज। नमस्कार।